यस वेलकम. पुन्हा एकदा सुस्वागतम 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 क्रीडाप्रेमी रसिकांचं. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज. लोवर चेंडू साकारला जातोय. गौतम यांची गोलंदाजी पाहायला मिळते आहे. तर पॉवर प्लेचं षटक हाताळताना चांगलं सुंदरसं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. थर्ड मॅन पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, स्क्वेअर लेग अँड फाईन लेग 30 यार्ड सर्कलच्या मध्ये आहे. तर 30 यार्डच्या बाहेर आपण पाहू शकता. दरम्यान चांगला चेंडू आणि चांगला फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये येतोय. चौकार. सुरुवात बेहतरीन वाजवडीची. सुंदरसा फटका आणि चांगली सुरुवात. चौकार आणि आजच्या दिवसाला मात्र ओपनिंग झालेली पाहायला मिळते आहे. कालचा दिवस गाजवला गेला, आज देखील त्या पद्धतीने चांगली सुरुवात झालेली पाहायला मिळते. दरम्यान चांगला गुडलेनचा चेंडू येत असताना फलंदाजाला मात्र चकवा दिला जातो आहे. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. तर 30 यार्डच्या बाहेर आपण बघता आहे दोन क्षेत्ररक्षक आपल्याला एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीपमध्ये पाहायला मिळेल आणि एक्स्ट्रा मिड विकेटमध्ये आपल्याला एक क्षेत्ररक्षक डीपमध्ये पाहायला मिळतो आहे. चांगलीचं युवा रचना. वनराज टायगर नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी स्वीकारली. यावेळेला मात्र मिड विकेटला चेंडू खेळला जातो आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धाव. नक्कीच स्ट्राईक देखील रोटेट करणं एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच आयोजकाकडून आपल्याला अनाउन्समेंट आहे, टीम मीटिंग करायची नाही आहे, वेळ घ्यायचा नाही आहे. नक्कीच 9:15 वाजता आपले परफेक्ट सामन्याला सुरुवात झालेली आहे. हलकासा कट केला जातो आहे. तो थर्डमॅनकडे चेंडू. चोरटी धाव टिपली जाते आहे. सुरेख अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे. तर नक्कीच गौतम हा गोलंदाजी मार्कवर आहे आणि टॉप गोलंदाजांमध्ये वनराज टायगरचा कोण आहे? नाही, नक्कीच सुंदर. यावेळेला मात्र पुन्हा एकदा छान यॉर्कर लेनचा चेंडू आणि षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्ती नक्कीच खूपच सुरेख अशी गोलंदाजी असते. वैभव यांच्याकडे एक चांगली वेगळी कला आहे आणि त्या कलेच्या माध्यमातून राऊंड द विकेटकडून गोलंदाजी साकारत असताना आपल्याला बोबाटा इनकडून पाहायला मिळतो आहे. तर ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. भावेश ऑन स्ट्राईक अँड लकी नॉन स्ट्राईक. दरम्यान पहिला चेंडू. नक्कीच वॉर्मअपिंग केलं नाही. वैभव वॉर्मअपिंग करणं गरजेचं असतं. आपल्याकडे कला आहे, गोलंदाजी आहे आणि गोलंदाजांना नक्कीच थोडंसं वॉर्मअपिंग करतात. आताच मागेला समाज लेदर क्रिकेट टुर्नामेंट या मैदानामध्ये झाली आणि वड्रेकरांनी फिनाली मारली, परंतु त्यांच्याकडे स्पिरिट वॉर्मअपिंग जेव्हा नाणेफेक झाली फिल्डिंगला आले का पहिले ते वॉर्मअपिंग करतात. हेच असतं खऱ्या खेळाडूंचं. याही वेळेला थोडासा दिशा भरकटलेला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो आणि वाईडच्या माध्यमातून 2 धावा अतिरिक्त बोर्डावर. धावसंख्या 8 आपल्याला पाहायला मिळते आहे. तर एक चांगली सुरुवात चौकारांनी. तर नक्कीच एक चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून देखील सुरुवात झाली, कारण पहिल्या षटकाच्या उत्तरार्धात 6 धावा होत्या. दुसरं षटक मात्र वैभव घेऊन आलेला आहे. त्याला अजून लेंथ लाईन नाही. सकाळीचं थोडीशी पिच थंडी आहे, सकाळचं क्षेत्र आहे. आपण दवबिंदू थोडे बघू शकतात या मैदानावर आणि दमट असं वातावरण नक्कीच
पाहायला मिळते, धुकं पसरलेलं आहे समजतं. आणि आमचे क्रिकेटचे शौकीन मात्र हजेरी लावून आहेत. तर सगळ्या क्रीडाप्रेमी रसिकांचं मी भुवनेश्वर मेहर पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो आजच्या दिवसामध्ये. कारण रंगला आहे चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग 2025. तर यावेळेला मात्र चांगल्या लाईनमधून चेंडू साकारला, गली क्षेत्रामध्ये गेला आणि एकेरी धाव. स्ट्राईकला रोटेट केलं जातं आहे. सुंदरसं आयोजन नियोजन आमची कमिटी कला व क्रीडा महोत्सव दोन्ही घेऊन येते आणि लगातार हे 5वं वर्ष साकारत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र टॉकचा आवाज येतो आहे. मिड विकेटला चेंडू, परंतु 30 यार्ड क्षेत्राच्या थोड्या बाहेर आणि एक धाव टिपली जाते आहे. नक्कीच वैभव याला मात्र आता लेंथ लाईन मिळालेली आहे. चांगल्या पद्धतीने फलंदाज देखील हळूवार पद्धतीने खेळी साकारताना पाहायला मिळत आहेत. सुंदर चेंडू, या वेळेला काय चकवा दिलाय, आखो टप्पा हाताळला जातो आहे आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. नक्कीच मी बोललो की जेव्हा लाईन आपल्याला मिळते तेव्हा सुंदरशी गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतात. अजून फलंदाजांना ती तयारी झालेली नाही आहे की थोडंसं गरम व्हावं लागेल. नक्कीच 2 ते 3 धावा धावून काढलेल्या आहेत त्यांनी, परंतु मोठ्या फटक्यांची जी साजरीकरण करायचं आहे त्यासाठी ती मानसिक तयारी लागते. ती तयारी अजून व्हायला थोडासा वेळ लागेल. 8 षटकांचा सामना आहे आणि पहिल्या दिवसाचा हा उरलेला सामना वनराज टायगर विरुद्ध क्रांती सूर्य आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर षटकाची होते समाप्ती. पॉवर प्लेचा खेळ संपतो आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 पाहायला मिळते आहे. नक्कीच 2 वाईट चेंडू टाकले त्यांनी आणि 3 धावा दिल्या, 2 धावा दिल्या. अशा पद्धतीने 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत्या 6, दुसऱ्यामध्ये 4 धावा. सुरेख अशी गोलंदाजी वैभव याने हाताळली आणि नक्कीच रोखून धरतोय फलंदाजांना. चांगल्या पद्धतीची खेळी साकारताना आपल्याला ह्या मैदानामध्ये दोन्ही संघ पाहायला मिळतात. एका बाजूला सांगायचं आहे फलंदाज प्रतीक नक्कीच करण याने मात्र खाता उघडून दिलेलं आहे विकेटचं. त्या ठिकाणी सुंदर गोलंदाजी, फुलटॉसचा मारा दिला, विकेटवर दिला, त्रिफळाचित केला, फलंदाजाला डकआउटला परतवलाय. पाहूया पुढचा चेंडू. नक्कीच आपण यावेळेला डीपला क्षेत्ररक्षण पाहू शकतायत कारण तिसरे षटक पॉवर प्ले संपल्यानंतर लगेचच 30 यार्डच्या बाहेर क्षेत्ररक्षण यावेळेला मात्र केला जातो आहे. हलका फुलका फटका कव्हर क्षेत्रामध्ये, एकेरी धाव टिपली जाईल, यात काही वाद नाही. नाद करायचा आहे. चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग आहे भाई, धमाल और धमाल है, जय है जयघोष है, बिल्कुल आदिवासी का जय जयहोर है. तर धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळते. धावसंख्या 11. नक्कीच तिसरा चेंडू घेऊन येतोय कारण पुन्हा एकदा यावेळेला मात्र पुन्हा ग्राउंड रूटने खेळला जातो आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू
चांगले रनिंग द बिटवीन ओव्हर थ्रो होतोय, तिसरी धावेचा पण संधी असू शकते. दरम्यान रोखला जात आहे चेंडूला, परंतु 3 धावा रोखू शकत नाहीयेत. सुंदर रनिंग द बिटवीन पाहायला मिळते आहे. हे खरं आहे, वॉर्मअपिंग गरजेचं आहे, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये एक ऊर्जा तयार होते. सूर्यनारायण आपल्याला वरती येताना पाहायला मिळत आहेत, परंतु थंडीचा मोसम आहे, तर ऊर्जा जागृत करणे गरजेचं आहे. या 3 धावाने मात्र फलंदाजांमध्ये ऊर्जा तयार झाली असेल तर एका बाजूला आमचा गोलंदाज मात्र नक्कीच भेदक गोलंदाजीसाठी सज्ज आहे. सुंदरसा चेंडू हलकासा पुश केला जातो आहे सिली मिड ऑफ कडे आणि चोरटी धाव टिपली जाते आहे. सुंदर रनिंग द बिटवीन, काय लगातार पहिले तर चेंडूमध्ये 3 धावा, त्यानंतर लगेच चौथी धाव पाहायला मिळते आहे. धावसंख्या आपल्याला मिळेल पाहायला 15. 15 ऑन द बोर्ड. स्कोरबोर्ड हालतो आहे चांगल्या पद्धतीचा क्रांती सूर्य संघाचा. तर नक्कीच वनराज टायगर मात्र डरकाळी फोडताना गोलंदाजीचा मारा, यावेळेला उंच टोला हुप केला जात आहे. येतोय आजच्या दिवसाचा सुरेख षटकार, वाजव डीजे. धन्यवाद डीजे. या षटकाराच्या माध्यमातून धाव संख्या 21 वर पोहोचली आहे. सुरेख अशी सुरुवात झालेली आहे. वॉर्मअपिंगचा चांगलाच फायदा फलंदाजांनी उचललेला आहे आणि करण यांच्या सुरेख गोलंदाजीचा चांगलाच नमुना दाखवून दिलेला आहे. फटकेबाजी साजरी करताना सुरुवात झालेली आहे. दरम्यान येतोय चेंडू वाईटच्या इशाऱ्याला, एक अतिरिक्त धाव मिळेल पाहायला. सुरेख गोलंदाज असताना त्याचा चांगला समाचार घेण्याचं कौशल्य मात्र फलंदाज दाखवताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक ऑन स्ट्राईक यावेळेला एक्स्ट्रा कव्हरकडे खेळला जातोय चेंडू. याचं भावेक ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा पुन्हा एकदा ओव्हर थ्रो, खराब क्षेत्ररक्षण. हे मात्र लेझी क्रिकेट पाहायला मिळते आहे. वनराज टायगर हे चालणार नाहीये. जर जिंकायचं असेल, शाबूत राहायचं असेल, टुर्नामेंटमध्ये मेहनती करावे. यस, 1 शॉट येतोय सर, 1 शॉट असेल, 1 धाव कमी असेल. तर धावसंख्या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर बोर्डावर पाहायला मिळते 24 ऑन द बोर्ड. नक्कीच एक गडी बाद असं चित्र आपल्याला यावेळेला पाहायला मिळते आहे. सुरेख सामना, एका बाजूला फलंदाज मात्र नक्कीच एक आगळं वेगळं प्रभुत्व आपल्याकडे दाखवत असताना धावसंख्या चोरीच्या लुटत असताना पाहायला मिळत आहेत. कारण दिली जाते आहे लुटण्याची संधी, तो लुटो भाई, क्योंकि आपके पास हुनर है, हुनर चमकाओ और बेहतरीन बल्लेबाजी का नजारा दिखाओ. खूपच चांगलं सुरेख पद्धतीचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते आहे. तर आता 4थं षटक घेऊन येईल गोलंदाज. यावेळेला गोलंदाजीची धुरा, गोलंदाज शुभम या गोलंदाजाकडे 4थं षटक हाताळण्याची संधी दिली जात असताना पाहायला मिळते आहे. 30 यार्डमध्ये आता आपण बघता आहेत गली आहे आपल्याला पाहायला मिळते आहे. पॉइंट पाहायला मिळतो आहे. शॉर्ट कव्हर, यावेळेला पुन्हा एकदा हुप केला जातो. शॉर्ट लॉंग लेग, हवाई सफर तय करतोय. येतोय दमदार षटकार, वाजव डीजे. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त खेळी साकारताना हा फलंदाज पाहायला मिळतो आहे. 2 षटकार याच्या फळीतून आलेले आहेत. भावेश नावाचा हा फलंदाज. नक्कीच एका बाजूला आपण बघतात भावेश, धनुराज, एका बाजूला समालोचक कक्षात धनेश्वर मेहर आहे. धनुराज काय रंगली आहे. एका बाजूला शब्दांची चमक मिळते, एका बाजूला फलंदाजीची दमदार खेळी पाहायला मिळते आहे. याचा सुंदरसा चेंडू हलकासा कट केला गेला तडम्यांकडे आणि एकेरी धावने स्ट्राईकला रोटेट केलं जातं आहे. धावसंख्या 31 पाहायला मिळते. नक्की चांगलीच आगेकूच आणि चांगली धावसंख्या आपण बघता आहेत. 22 कैरेट्स का असली सोना चमक रहा है फुल टॉस की गेंद. मैदान के बीच में
अच्छी अच्छी पारी निभाते हुए बल्लेबाज तो कभी अच्छी गेंदबाजी साकारते हुए गेंदबाज नजर आते हैं इस मैदान में। पुढचा चेंडू घेऊन येतो आहे, वाह खराब निघून गेला, थोडंसं इनस्विंग जास्त झाला आणि बाहेर निघून गेला लेग स्टंपच्या। खरं म्हणजे डावखुरा गोलंदाज आहे तेव्हा डावखुरा गोलंदाजाची एक वेगळी कला असते, ती मात्र त्यांना साकारणे गरजेचं आहे। इनस्विंग आउटस्विंग त्याच्याकडून खूपच चांगल्या पद्धतीने केले जात आहेत, परंतु लेंथ आणि ज्या वेळेला आपण राईट टाइम ओव्हर द विकेट लेफ्ट हँड ओव्हर द विकेटकडून गोलंदाजी करता आहेत त्यावेळेला एक टेक्निक वेगळी असतं। कारण डावखुरा गोलंदाज म्हटलं का जास्तीत जास्त लेफ्ट हँड अँड राऊंड द विकेटकडून गोलंदाजीचा मारा देत असताना पाहायला मिळतो। जसं पाकिस्तानचा फास्टर गोलंदाज वसीम अक्रम काय आउटस्विंग मारायचा आणि आमचा निखिल अंबिरे याची काही गोलंदाजी चालते। नक्कीच या वेळेला आपण बघतात मिड विकेटला क्षेत्राला खेळला जातोय, मिस फील्डिंग का भुगतान 4 रनों के साथ में। कम ऑन डीजे वाज जाऊ। धन्यवाद डीजे। चौकाराने मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 37 धावा, एक गडी बाद। नक्कीच आक्रमकतेचा पवित्रा मात्र चौथ्या षटकामध्ये घेत असताना फलंदाज पाहायला मिळतात। क्रांती सूर्य नक्कीच झळकतो आहे या मैदानावर। स्ट्रेट ड्राइव्ह वन बाउन्सिंग चौकार पुन्हा एकदा सुरेख फटका सजवतो आहे। बघताय जागा कुठे खाली आहे, घेतात चौकारांची केळी। वाजव डीजे। धन्यवाद डीजे। या चौकाराने धावसंख्या 41 वर पोहोचलेली पाहायला मिळते। चौथं षटक मार्गस्थ 15 टायगरचा मात्र चांगलाच सफाईदार फटकेबाजींच्या माध्यमातून खेळी साकारताना क्रांती सूर्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळेला मैदानामध्ये भावेश नावाचा हा खेळाडू तसंच त्याला चांगली साथ मिळते आहे प्रतीक या फलंदाजाची आणि ही जोडी रंग नाही तर धाव भरते आहे स्कोरबोर्डवर। खूपच चांगल्या पद्धतीचा खेळ साकारताना पाहायला मिळत आहेत। यावेळेला यॉर्कर लेंथ LBWच्या माध्यमातून डकआउटला परतेल फलंदाज। कम ऑन डीजे वाजव। चला पाणी घेऊन जायचं, ड्रिंक ब्रेक आहे। धन्यवाद डीजे। तर नक्कीच आपण वळूया आपल्या या टुर्नामेंटला साकारण्यासाठी ज्यांचं लागलं आहे प्रायोजक तत्व करणभाई ठाकूर वानगाव यांच्याकडून यूट्यूब लाईव्ह आपण बघता आहेत। ओम साई स्पोर्ट्स यूट्यूब चॅनल त्यांचा समस्त खर्च करणभाई ठाकूर यांनी उचललेला आहे। त्यानंतर आपल्या पालघर विधानसभाचे आपले आमदार राजेंद्रजी गावित साहेब यांच्याकडून 50,000 रुपये कॅश, तसेच आपले खासदार हेमंत सावरा साहेब यांच्याकडून 20,000 रुपये कॅश, तसेच आपले जिल्हा परिषद सदस्य देवानंदजी शिंगडे यांच्याकडून समस्त आपल्याला चमकदार ट्रॉफ्या इकडे पाहायला मिळत आहेत आणि रोख कॅश प्राइज देखील देवानंदजींकडून मिळालेला आहे। डॅन एल्फार्म चिंचणी यांच्याकडून 25,000 रुपये आहेत। नितेश दुबळा माजी सरपंच चिंचणी 10,000, अमित चुरी केतकाडी 30,000, रेखा राकेश फुले ग्रामपंचायत सदस्य चिंचणी 5,000 रुपये, विजय बाबू काकड 3,000, वसंत वाढाण ग्रामपंचायत सदस्य 1,000 रुपये, हेमंत किनी ग्रामपंचायत सदस्य 5 दिवस जनरेटर फी सुविधा आपल्याला इकडे केली गेलेली आहे। धन्यवाद आपल्या समस्त प्रायोजक मंडळींचं, त्यांच्या सहकार्याने रंगला आहे चिंचणी गावदेवीच्या मैदानावर चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग। 5वं षटक घेऊन येतोय गोलंदाज गौतम।
यावेळेला पुन्हा एकदा उंच टोला आहे, लांबी नाही आहे. पाहूया झेल टिपला जाईल का. जजिंग थोडंसं चुकलं, ड्रॉप केलं जात आहे. कॅचला संधी मिळते आहे फलंदाजांना. नक्कीच आपण बघता आहेत भावेशला मात्र संधीवर संधी मिळते आहे. धावसंख्या 43 पाहायला मिळते आहे. तसं पाहायला गेलं तर गोलंदाजीच्या माध्यमातून विवरण सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, त्यानंतर दुसऱ्यामध्ये 4 धावा, तिसऱ्यामध्ये तब्बल 14 धावा आल्याचं पाहायला मिळालं. नक्कीच आणि चौथ्या षटकानंतर मात्र 41 पर्यंत मजल मारली गेली. खूपच सुरेख गोलंदाजीचा चांगला समाचार घेत असताना आपल्याला क्रांतीसूर्य हा संघ पाहायला मिळतो आहे. कलात्मक गोलंदाजीला कलात्मक खेळी साकारली जात असताना पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज आहे. यावेळेला उंच टोला आहे. पुन्हाच एकदा फटका येतो आहे. नो मॅन प्लेसमध्ये लँडिंग करेल चेंडू. चांगली रनिंग द बिटवीन. 2 धावा पुनश्च बोर्डावर येत आहेत. धावसंख्या 45 वर पोहोचलेली पाहायला मिळते. 45 ऑन द बोर्ड फॉर 2 विकेट. नक्कीच रवी मात्र आपल्या इकडे मैदानावर हजेरी. नक्कीच रवी आज थोड्या वेळात यायचं आहे, माझ्यासोबत जोडलं जायचं. एक चांगला समालोचक आहे आदिवासी बांधवांच्या माध्यमातून. तर थोडंसं डेव्हलप करूया या स्वतःला, कारण मला आनंद वाटतो की जेव्हा आपल्या समाजातून खेळाडू येत आहेत आणि तुमच्यासारख्याकडे समालोचनाची पण देखील कला आहे. या थोडंसं तयार व्हा, कारण आपल्याला देखील संधी घेणे गरजेचं आहे. येणारं भविष्य आपलं आहे, तर भविष्य साकारणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी लागणारी मेहनत, कष्ट ही आपल्याला करावीच लागतात. ज्या पद्धतीने संघर्ष जीवन है. इस बार खेला है स्क्वायर लेग की दिशा में हवाई सफर के साथ में छक्के की बौछार है. कम ऑन डीजे की आवाज. धन्यवाद डीजे. तर धावसंख्या आपल्याला 51 पाहायला मिळते. 50 पार झालेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये 51 ऑन द बोर्ड. खूपच जबरदस्त फटकेबाजी साकारताना हा फलंदाज भावेश 1, 2, 3 षटकारांच्या मदतीने खेळतोय. सध्या धावसंख्या त्याची वैयक्तिक जर पाहिलीत 27 धावांवर खेळताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला मात्र स्लोवर चेंडू हाताळला. सुरेख गोलंदाजी बीट केलं जातं, कारण वेगवान चेंडूवर सहजगत्या आक्रमण केलं जातं. परंतु फसवा चेंडू जेव्हा येतो स्लोवरचा, त्यावेळेला मात्र नक्कीच फलंदाज बीट केला जातो आहे. निर्धाव चेंडू जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतो, कारण स्लोवर चेंडूवर खेळण्याचं कौशल्य खूप कमी लोकांना येते. आणि मोठा फटका जेव्हा जेव्हा मारण्याचा प्रयत्न होतो, फसतो फटका आणि कॅचआउटच्या माध्यमातून डकआउटला फलंदाज यायची संधी जास्तीत जास्त असते. तर गोलंदाज हा चमत्कार देखील करून दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला पुन्हा एकदा वेगवान चेंडू, शॉटचा चेंडू हवेत सफर करतो आहे आणि सुंदर टिपला जातो आहे झेल. यावेळेला मात्र भावेशला डकआउटला यावं लागेल. कम ऑन डीजे वाजव. धन्यवाद डीजे. नक्कीच आता एंटायर होतो एक नवीन फलंदाज उमेश. नक्कीच एक तडफदार बॅट्समॅन आहे. फटकेबाजीचा जोश त्याच्याकडे आहे. पाहूया या वेळेला मात्र क्रांती सूर्य संघासाठी काही कामगिरी करेल, कारण या वेळेला भावेश याची उत्तुंग चांगली खेळी 3 षटकाराच्या माध्यमातून 30 धावा करून येतोय. तंबूच्या विश्रांतीला एक चांगली खेळी साकारून नक्कीच टाळ्याच्या गजराने मात्र स्वागत केलं जाते आहे आपल्या तंबूमध्ये त्याचं. तर पुन्हा एकदा वैभव गोलंदाजीसाठी सज्ज असेल. आपला वैयक्तिक दुसरे षटक. मागच्या षटकामध्ये 2 वाईट आणि 2 धावा दिल्या होत्या. 4 धावा त्याने दिल्या होत्या. सुरेख गोलंदाजी साकारली होती. यावेळेला मात्र आपण बघता आहेत गौरवने पहिल्या सामन्यामध्ये सुरेख खेळी साकारली होती आणि त्याही वेळेला उमेश याची साथ त्याला चांगली मिळाली होती. पाहूया एक चांगल्या मजलपर्यंत भावेश यांनी एक चांगली धावसंख्या बोर्डावर लावून ठेवलेली आहे. पाहूया ही जोडी आता काय कामगिरी करते आहे. यावेळेला चांगला शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. कव्हर क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एकच धाव मिळेल.
धावसंख्या 1ने वधारेल. धावसंख्या 52. 5-52 ऑन द बोर्ड. सहावं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे. वैभव यांच्याकडून सुरेख गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे. राऊंड द विकेटकडून गोलंदाजी करतो आणि ज्या ज्या वेळेला त्याच्या गोलंदाजीचा जर विचार केला सुंदरच गोलंदाजी असते. निर्णायक गोलंदाजी, संघासाठी चांगली भरीव कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून, कारण फलंदाजांना रोखण्याचं कौशल्य त्याच्याकडे आहे. परंतु यावेळेला उमेश काय करतो, फटका मात्र चुकला आहे. नो मॅन प्लेसमध्ये लँडिंग करतो आहे सिली मिडॉन क्षेत्रामध्ये आणि नक्कीच एकेरी धाव घेतली जाईल या ठिकाणी. धावसंख्या 53. 53 ऑन द बोर्ड असे सध्याची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच सकाळचं सत्र आहे. आजचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे या प्रीमियर लीगमधला. यावेळेला मात्र चेंडू फळी खाली आला आणि एक्स्ट्रा विकेटला वन बाउन्सिंगने चौकार घेतो आहे गौरव. कामगिरी करतो आहे जबरदस्त. कमॉन डीजी. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 57 वर पोहोचलेली पाहायला मिळते. 57 ऑन द बोर्ड. खूपच जबरदस्त अशी सुरुवात आहे. यावेळेला पुन्हा एकदा जागा बनवलेली आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. खराब क्षेत्ररक्षण, भुगतान जाईल 2 धावेंवर. चांगला गौरवांकित करणारा फटका साकारताना गौरव मात्र पाहायला मिळतो आहे. क्रांती सूर्यसाठी चांगली जबाबदारीपूर्ण फलंदाजी करत असताना आपली खेळी साकारताना पाहायला मिळतो आहे. पाहूया वैभव यांचा पुढचा चेंडू. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु चकवा खाला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. तर या षटकातले चेंडू झालेले आहेत 5. शेवटचा चेंडू वैभव घेऊन येईल. पुन्हा एकदा सामना करेल गौरव. नक्कीच एका चांगली गोलंदाजीला चांगला समाचार मात्र घेतला जातो एका चौकाराच्या माध्यमातून. धावसंख्येचा फलक ज्या पद्धतीने हलवला जातो आहे. वा, क्लासिकल शॉट येतोय. कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एकेरी धाव. तर नक्कीच या टुर्नामेंटमध्ये कव्हर ड्राईव्ह देखील खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह करणारे आपले खेळाडू पाहायला मिळाले. ज्या फटक्याला खूप कमी पद्धतीने साकारलं जातं आजच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 60. 60 धावा बोर्डावर लागलेल्या आहेत. सरासरी आपण बघता आहेत 10 धावांची सुंदरशी सरासरी क्रांती सूर्यने घेतलेली या पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळते आहे. घेऊया डीजेवाला ब्रेक. वाजव डीजे. सुपर किंग विरुद्ध वारली पलटण दोन्ही संघाने तयारीत राहायचं आहे. तारपा सुपर किंग विशाल जनाते, तर वारली इंडियन, बरोबर ना, वारली पलटण, तर पप्पू चिंचनकर आपल्या संघाला तयारीत ठेवायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक केली जाईल ह्याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. नक्कीच आपण बघता आहेत गोलंदाज दिनेश, या एक सुंदर गोलंदाज आपल्याला इकडे वनराजचा पाहायला मिळतो आहे. कौशल्य आहे. अवघ्या 5 ते 6 पावलांचा रनअप घेतो आहे. राईट टाइम ओव्हर द विकेटने विकेटवरच मारा करत असताना पाहायला मिळतो. कौशल्य आहे. जादुई गोलंदाज आहे. कारण लगातार 5व्या वर्षात आपले गोलंदाजी या टुर्नामेंटच्या माध्यमातून पाहायला मिळतो. यावेळेला मात्र फुल टॉस केला आणि मिड विकेटला हवाई सफर करतो आहे. पुन्हा एकदा झेल टिपला जातोय. मिळते विकेट गौरवच्या रूपाने. कम ऑन डीजे वाजव.
तर 60 धावा बोर्डावर आपल्याला पाहायला मिळत आहेत लागलेल्या या वेळेला आणि नक्कीच खूपच सुंदर पद्धतीची कामगिरी इकडे पाहायला मिळते आहे। समय ईश्वर की बनाई हुई एक ऐसी अदृश्य शक्ति है जो दिखती नहीं है पर दिखाती बहुत कुछ है। बिल्कुल बिल्कुल वक्त की रफ्तार और वक्त कहाँ चला जाता है ये बताना बहुत ही मुश्किल होता है। इस वक्त देखिए नए बल्लेबाज आए हैं मैदान में। रोहित बिल्कुल एक अच्छा बल्लेबाज है। अगली गेंद डॉट गेंद आई। दिनेश ने खूबसूरत गेंदबाजी की शुरुआत की है। पहले गेंद में ही विकेट हड़पा है, डॉट दिया, फिर विकेट, फिर डॉट। खूबसूरत 3 गेंदें पेश की। इस वक्त हल्ला बोल लॉन्ग ऑन की दिशा में हवाई सफर। देखते हैं क्या होगा नजारा। इशारे का इंतजार है 6 रनों के लिए। बेहतर आतापर्यंत 3 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले। चौथ्या चेंडूवर आक्रमक पुन्हा एकदा यावेळेला मिड विकेटकडे दुहेरी धाव तयार केली जाते आहे। तर नक्कीच 5 चेंडू आणि 8 धावा। सुरुवात मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून दिनेश यांच्याकडून सुरेख झाली होती। पहिल्या चेंडूला डॉट, दुसऱ्याला विकेट, तिसरा डॉट, चौथा षटकार, पाचव्याला 2, शेवटचा चेंडू घेऊन येईल या षटकातला। पुन्हा एकदा रोहित ऑन स्ट्राईक। खूपच चांगला चेंडू चकवा दिला यष्टीरक्षकाला आणि 1 धाव मात्र चोरली जाते आहे 22च्या माध्यमातून आणि धावसंख्या वाढती आहे। धावसंख्या 69, 69 ऑन द। नक्कीच धावसंख्या 69 आपल्याला पाहायला मिळते आहे। अशोक अशोक कॉइन बहुत ही बढ़िया मैच हम देख रहे हैं। पहला मैच क्रांति सूर्य और वनराज टाइगर के बीच में आखिरी ओवर लेके आया है। इस वक्त करण के हाथों में वो गेंदबाजी है। रोहित ऑन स्ट्राइक। नक्कीच यावेळेला फटका चुकतोय आहे। कॅच कम ऑन डीजे वाज जाऊ। आज नक्कीच करण यांच्या गोलंदाजीचं विशिष्ट सांगावं लागेल। पहिल्या षटकामध्ये जेव्हा गोलंदाजी साकारली पहिल्या चेंडूला विकेट, दुसरं षटक घेतलाय हाताळायला पहिल्या चेंडूमध्ये विकेट आपल्याला पाहायला मिळते आहे। मागच्या षटकामध्ये 12 धावा दिल्या होत्या। नक्कीच चांगला समाचार घेतला होता भावेश या फलंदाजाने आणि यावेळेला शॉटला कट केलं जाते। ग्राउंड रूटने कव्हर कडे चेंडू सीमारेषा पार करतोय। आल्या आल्या देतोय फटका। वाजव डीजे आहे। चौहत्तर रन बना हुआ है। काफी अच्छा मुकाम तय किया गया है। यहाँ पे क्रांति सूर्य ने
लेकिन करण को वापसी करके देनी होगी। इस ओवर में रोकना पड़ेगा। आक्रामक बल्लेबाज है इस वक्त उमेश ऑन स्ट्राइक पे, लेफ्ट हैंड बल्लेबाज। तो आते आते एक खूबसूरत शॉट चौके की सहायता से विराज ने पारी को संभाला है फिर एक बार। और इस वक्त में देखिए चकमा विकेट कीपर को दिया गया, फिल्टर्स को दिया गया, बिहाइंड द विकेट्स में आया है चौका। कम ऑन सूरत हल्का सा जो गेंदबाजी का नजारा है इस वक्त, फिर एक बार आक्रामकता आक्रामकता, मिड विकेट के ऊपर से छक्का। कहां माधुरी दीक्षित इस फिल्म के माध्यम से इंटायर हुई थी, फिल्मी दुनिया में तहलका मचाया था और यहाँ पे तहलका मचा रहे हैं बल्लेबाज। देखिए फुल टॉस की गेंद फिर एक बार खेला है हवा में, लेकिन इस वक्त कैच, रनआउट के माध्यम से आउट होंगे। नो बॉल, यस नो बॉल का बल्लेबाज हर्षल। हाँ यहाँ पे देखिए खराब, ये नहीं होना चाहिए। करना आपसे उम्मीद नहीं है, आप एक अच्छे जाने माने प्लेयर्स है और ऐसी गलती करेंगे तो भुगतान दो रनों का जाएगा जरूर। 88 89 विन आहे, 88 धावा बोर्डावर लागल्यात, 89 धावा करायच्या आहेत आता मात्र वनराज टायगर संघाला। तर चला पुढच्या सामन्याची अनाउन्समेंट आहे। तारपा सुपर किंग विरुद्ध वारली पलटण, दोन्ही संघाचे नियंत्रित करेल। यायचा आहे टॉस का बॉस, घेऊया इरादा खास। चला कर्णधार आले का? कर्णधार तारपा सुपर किंग वारली पलटण, चला कर्णधार या। चला पटकन फिल्डिंग लावा आणि मैदानात पण उतरा ओपनर बॅटर्स, वेळ कमी आहे आपल्याकडे। बरोबर 40 मिनिटं आपण इनिंग संपवायला घेतलेली आहेत, तर 40 मिनिटं या इनिंगला देखील लागतील। चला मैदानात उतरा, फलंदाज झटपट उतरा। पुढचा सामना तारपा सुपर किंग कर्णधार यायचा आहे। वारली पलटणचे कर्णधार पोचलेली आहेत, तर नक्कीच षटकारांची हॅट्रिक ज्याच्या नावे नोंद आहे। आकाश मात्र इकडे करणार आहे नाणेफेक आपल्या संघाच्या वतीने। काय त्या दिवशीचा सामना, तरी सुद्धा निराशा आली। 94 धावा केल्या, 95 धावांचं विजयी लक्ष्य ट्रॅव्हल किंगला दिलं होतं, ट्रॅव्हलिंग केलं।
कॅमेरामन जरा येऊन दे टस्का बॉसकडे. तर आमचे अशोकजी यांच्या शुभ हस्ते आजच्या दुसऱ्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. पाहूया काय कोणाकडे कौल जातो आहे. तर नक्कीच वारली पलटण हे कौल घेतील. छाप आलेला आहे. यस वारली पलटण अभिनंदन आहे आजच्या दिवसाचा. तसा खरा पाहायला गेला तर पहिला सामना आहे. कालच्या दिवसात परवाच्या दिवसाचा सामना मैदानात आहे. नाणेफेक जिंकले. काय असेल निर्णय आकाश? क्षेत्ररक्षण करायचं. नक्की क्षेत्ररक्षणच घ्यायचं आहे. नक्की आपण किती स्कोर दिला तरी समोरचा संघ घेतो. एकदा आपण घेऊया. नक्कीच इरादा बुलंद करावा लागेल. आणि काय तुमचा इरादा असेल यावेळेला गोलंदाजीच्या माध्यमातून कोणावर जास्त विश्वास ठेवायचा? चिन्मयवर जास्त भरोसा आहे. नक्कीच चिन्मयवर जास्त भरोसा आहे. त्याची गोलंदाजी देखील सुरेखच चालती आहे. यात काही बात नाही. यंग जनरेशन आहे. तर किती धावांपर्यंत रोखतील समोरच्या संघाला? आता धावा तर भरपूर बनत आहेत पण 70 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच 70 पर्यंत थांबवलं तर तुमचं विजयी लक्ष्य नक्कीच साध्य होईल. बेस्ट ऑफ लक आहे दोन्ही संघाला. तर तारपा सुपर किंग आणि वारली पलटण यांच्यामधला पुढचा सामना रंगणार आहे. दरम्यान चालू आहे उद्दिष्ट घेऊन 89 धावांचं करतो आहे सुरुवात वनराज टायगर. एकदा डरकाळी ऐकायला मिळेल का आजच्या दिवसातली? का क्रांती सूर्य याने पहिल्या दिवशी एक सामना जिंकलेला आहे. वाह सुंदरसा चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न ग्राउंड रूटने. परंतु तर आपण बघितलं तर क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. तर दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेले आहे. पाहूया यावेळेला लोअर चेंडू फुलटॉस चेंडू ग्राउंड रूटने खेळला जातो आहे मिडॉन क्षेत्रामध्ये. एकेरी धाव. सुरुवात मात्र शांत आणि संथ पाहायला मिळते आहे. फलंदाज गौतम आणि शुभम जोडी मात्र खतरनाक आहे. शुभमचा त्या दिवसाचा खेळ मात्रेच वनराज टायगरला विजय प्राप्त करून दिला होता. आज मात्र विजय प्राप्त करून देईल का? गौरव यांची गोलंदाजी फिरकीचा आहे नाद. एक लेंथ लाईनमध्ये चेंडू साकारत असताना पाहायला मिळतोय. कधी फ्लॅट चेंडू देतो आहे, कधी शॉर्टचा चेंडू देतो आहे. परंतु फिरकीचा नाद आहे. कधी कुठे टर्न करेल हे काही सांगता येत नाही आहे. म्हणून नक्कीच सावधगिरीच्या भूमिकेने फलंदाज जिकडे खेळी साकारताना पाहायला मिळतो आहे. घुटनों के बल से शॉट को खेलना चाहते थे लेकिन खराब गेंद आई. वाइड का इशारा आया है. एक अतिरिक्त रन बनेगा. तब्दीली आएगी स्कोर में 30-30. हल्के से कट किया है. एक रन का इजाफा. काफी अच्छी रनिंग द बिटवीन. बिल्कुल फील्डर्स कोई रिस्क नहीं उठाना चाहते थे. देखा है कि ओवर थ्रो के माध्यम से जिस तरीके से रन बनाए गए क्रांति सूर्य ने, और हम नहीं चाहते एक जाएगा चलेगा लेकिन ओवर थ्रो 2 नहीं जाने चाहिए क्योंकि मुकाबला तगड़ा है. दोनों टीमें आपस में भिड़ी हुई है. तगड़ी टीमें हैं. एक मैच जीत के इस वक्त में देखिए हल्का सा करता कैच ड्रॉप किया गया है. प्रयास अच्छा रहा विकेट कीपर का लेकिन पकड़ नहीं पाए गेंद को. एक ओवर के समाप्ति के बाद स्कोर बना है 5. जब पहले बल्लेबाजी कर रहे थे तो 6 रन बनाए थे और इस वक्त गेंदबाजी के माध्यम से सिर्फ 5 रन दिया है एक ओवर की समाप्ति के बाद. चलते हैं डीजे मास्टर के पास, लेते हैं हल्का फुल्का सा ब्रेक. देखते हैं ऑलराउंडर प्लेयर है ये इस वक्त क्या गेंदबाजी के माध्यम से नजराना दिखाएंगे. लेफ्ट हैंड बल्लेबाज इस वक्त हम देख रहे हैं शुभम ऑन स्ट्राइक. इस वक्त देख रहे हैं लेफ्ट हैंड बैट्समैन. तो नजारा क्या होगा? लक्ष्य दिया गया है 89 रनों का. 89 टू विन. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी साकारी. अभी इस उद्देश्य को पार करना है वनराज को. बहुत ही खूबसूरत गेंद यॉर्कर लेंथ में हल्के से पुश करना चाहते थे. बिल्कुल प्लेस किया गया और डॉट गेंद. ये जो बात होती है एक अच्छे हुनरतापूर्वक गेंदबाज के पास हुनर होती है कि जब भी बल्लेबाज सामने खड़ा है
उसकी बॉडी लैंग्वेज को पहचानते हैं, देखते हैं कौन सी गेंद को साकारना है। बहुत ही बढ़िया गेंद। यहां पे देखिए फुल टॉस का वेरिएशन दिया गया। यहां पे एक खूबसूरत रनिंग द बिटवीन। देखिए ये मौका बहुत ही बढ़िया होता है क्योंकि इसे साकारना भी जरूरी होता है। एक गेंद और एक रन बहुत ही मायने रखती है। कल देखा हमने कि 2 बार ऐसा हुआ कि बढ़िया मैच चल रहा था, एक गेंद एक रन की ज़रूरत जब मुकाम आया था तो उस समय में जीता गया था। तो वो एक रन की अहमियत बहुत मायने रखती है। और जब आखिरी मैच कल का देखा गया तो सुपर ओवर खेला गया तो एक रन बहुत मायने रखती है। बिल्कुल ये इस बात को ध्यान में रखते हुए बल्लेबाज एक एक रन को चुराते हुए नजर आ रहे हैं। भावेश की अगली गेंद सामना करेंगे इस वक्त गौतम ऑन स्ट्राइक। फुल टॉस डॉट गेंद की बहुत ही बेहतरीन गेंदबाजी है। गौतम को थोड़ा सा देखना पड़ेगा। गेंदबाज भावेश है, बहुत ही आज के दिन में उनका हुनर पहले तो बल्लेबाजी के माध्यम से साकारा गया, अभी गेंदबाजी में बीट करते हुए नजर आ रहे हैं। बड़े शॉट से दूर रखते हैं। इस वक्त में खूबसूरत शॉट तब्दील किया गया है लॉन्ग ऑफ की दिशा में बेहतरीन चौके के साथ में। कम ऑन डीजे। बल्ले का खास सामना नहीं हुआ, एक रन से संतुष्ट होना पड़ेगा। बिल्कुल खूबसूरत गेंदबाजी। भावेश फिर एक बार अपनी गेंदबाजी से चकमा देने के लिए तैयार है। अभी तक 5 गेंदें साकारी है, 6 रन दिए हैं। इस ओवर में स्कोर में तब्दीली आई 1 और 1 11 कहते हैं ना। बिल्कुल बढ़िया बढ़िया गेंदे पेश है। बल्लेबाज को मौका बहुत ही कम मिलता है बल्लेबाजी के बड़े शॉट का नज़ारा दिखाने के लिए। देखते हैं इस वक्त लेफ्ट हैंड बैट्समैन, देखिए क्लासिकल शॉट खेला गया है ग्राउंड रूट से मिड विकेट की तरफ में। खूबसूरत तरीके से 2 ओवर की समाप्ति, स्कोर बना है 12। तब्दीली जो देती है बढ़िया बढ़िया है। अभी इस वक्त में देखिए पावर प्ले के खेल में क्रांति सूर्य जब खेल रहा था तो 10 था स्कोर और अभी 12, तो 2 कदम आगे बढ़ते हुए खेल रहे हैं। बहुत ही बढ़िया है। वनराज टाइगर का स्ट्राइक रेट भी बढ़िया है अगर तुलना में देखा जाए क्रांति सूर्य के। लेकिन आने वाले पलों में जिस तरीके से बल्लेबाजी का नज़ारा दिखाया था, बेहतरीन बेहतरीन नज़ारा, बेहतरीन शॉट देखने गए थे भावेश के माध्यम से। फिर प्रतीक की बल्लेबाजी, गौरव की बल्लेबाजी, उमेश की बल्लेबाजी और रोहित और विराज का क्या साथ मिला था। तो ये जो बात होती है एक बेहतरीन रहती है। स्कोर को अपडेट करना बहुत बड़ा है। उद्देश्य दिया गया है उन 90 रनों का, तो उसे हासिल करने के लिए इस वक्त गेंदबाजी के लिए विनीत को आमंत्रित किया गया है। देखते हैं एक खूबसूरत गेंदबाज है और उसके पास कला भी है। बहुत ही बढ़िया। क्या तीसरे ओवर में विकेट पतन करके दिखाएंगे विनीत। एक खूबसूरत गेंदबाज है, बहुत ही बढ़िया उम्दा गेंदबाजी साकारते, ऑलराउंडर है। वैसे तो बल्लेबाज भी करते हैं लेकिन इस वक्त गेंदबाजी के लिए आमंत्रित किया गया है। फुल टॉस की गेंद, आक्रामकता है, फील्डर्स मौजूद है, लॉन्ग ऑन की दिशा में पकड़ेंगे कैच। पहला मिलता है झटका विनीत की गेंदबाजी पे। कम ऑन डीजे। जाने जाना दीवाना मेरा नाम।
तो दीवानगी तैयार होती है। दिव्या भारती और शाहरुख खान की दीवाना फिल्म आई और दोनों को स्टार बना के लेके गई बॉलीवुड की दुनिया में। तो देखते हैं यहाँ पे आज इस मैदान में कौन बनता है स्टार। कल तो देखे गए हैं, हमने धनेश मलिंगा को देखा, वंश को देखा, तो आज के दिन में पहले ही गेंद में विकेट हड़पी है विनीत ने। बहुत ही खूबसूरत गेंदबाजी का नज़ारा और अगली गेंद में नए बल्लेबाज करण आए हैं। 1 रन का इजाफा मिला है, स्कोर में तब्दीली 13 ऑन द बोर्ड देखने को मिल रहा है इस वक्त। बहुत ही खूबसूरत नज़ारा है, बड़ी रफ्तार से खेलना पड़ेगा। ऐसा बैट्समॅन तयार ठेवायचे फलंदाजी टीमने आणि क्षेत्ररक्षकाने लगेचच मैदानात उतरायचं सामना संपताच। बहुत ही बढ़िया गेंद, जोरदार अपील की मांग थी। विनीत खूबसूरत गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। पहले गेंद में विकेट, दूसरे में 1, तीसरे में डॉट। बहुत ही बढ़िया वापसी है टीम क्रांति सूर्य के लिए। वनराज को बड़ी एक डरकाड़ी के साथ में आवाज देनी पड़ेगी। यहाँ पे देखिए घुटनों के बल में खेला है, फाइनल की दिशा में गेंद आई है, 1 में तब्दीली होगी। बिल्कुल बढ़िया तरीके से आपसी तालमेल दिखाना जरूरी है। जहाँ तक अगर बात करते हैं शुभम की विकेट चली गई है तो गौतम और करण के ऊपर बड़ी जिम्मेदारी है। ये जिम्मेदारी का मामला है। जीत के लिए दरकार जो दी गई है 89 रनों की, उसे हासिल करने के लिए प्रयास बिल्कुल जारी है। बड़े शॉट का इंतजार है। फुल टॉस किया है, बार आया है बेहतरीन छक्का। कम ऑन डीजे, वाजव वाजव वाजव। अगली गेंद लेके आया है फिर एक बार विनीत की गेंदबाजी का खूबसूरत सा समाचार लिया है। पिछले गेंद में एक छक्का लॉन्ग लेग की दिशा में, होप वाला शॉट, और इस वक्त में खेला कवर की दिशा में। तो वो ओवर की समाप्ति, स्कोर बना है 21, 3 ओवर 21। बिल्कुल बहुत ही बढ़िया नज़ारा है। आगे कुछ करने के लिए तैयार है ये बल्लेबाज। जब डटे रहेंगे मैदान में तो हौसला बुलंद करेंगे टीम का। और जिस तरीके से उद्देश्य का पीछा करते हैं, काफ़ी अच्छी पारी का नजराना दिखाना शुरू कर दिया है करण का बल्ला जब 21 ऑन द बोर्ड करण का बल्ला काम करता है तो देखिए बहुत ही अच्छे नज़ारे मिलते हैं, दर्शक भी खुश हो जाते हैं। लेकिन क्या आज जिस तरीके से शुरुआत बेहतरीन दी है करण के बल्ले ने, वो नज़ारा रहेगा तो कल के जैसा स्टार क्रिकेटर ये भी है। इसका भी बल्ला जब बोलता है तो बोलते रहता है। इस वक्त प्रीत गेंदबाज को आमंत्रित किया है। वाह, बहुत ही बेहतरीन गेंदबाज है, कद है छोटा, कारनामे करता है बड़ा बड़ा। पहले दिन में खूबसूरत गेंदबाजी क्रांति सूर्य के लिए दी। जो पहला मैच का जीत है, अपना एक अच्छा मुकाम तैयार किया है। छोटे कद वाला नया जनरेशन है, चमकता सितारा है, दिन के उजाले में चमकता है गेंदबाजी के माध्यम से। तो देखते हैं प्रीत की पहली गेंद, राइट टाइम ओवर द विकेट्स। बुबाटाइन की ओर से गेंदबाजी साकारते हुए तैयार है करण। यहाँ पे खराब गेंद, वाइड का इशारा। बिल्कुल अगर देखा जाए तो एक तजुर्बाकार बल्लेबाज हमें दिखाई दे रहे हैं करण ऑन स्ट्राइक। उसके बाद एक हुनर है, लेकिन नई जनरेशन है। प्रीत बहुत ही बढ़िया गेंदबाजी साकारते हैं, खूबसूरत गेंदबाज है। यहाँ पे देखिए हाफ पिच की गेंद है, बहुत ही खूबसूरत। इस वक्त वेरिएशन रिवर्स करना चाहते थे, चकमा दिया है, डॉट आया है, बहुत ही बेहतरीन चकमा दिया है करण को। इस वक्त अगर चाहते हैं इनकी ऊंचाई पे न मत जाओ, इनकी हुनर पे जाओ। कद छोटा, पद बड़ा है इसका। बहुत ही बढ़िया और बेहतरीन गेंदबाजी साकारते हैं। लेकिन देखते हैं करण क्या करेंगे। इस वक्त जीत के लिए बड़ी दरकार है, माहौल बनाना पड़ेगा। इस वक्त में देखिए कड़क शॉट आया है, लेकिन फील्डर्स मौजूद है। कवर की दिशा में 1 से संतुष्ट होना पड़ेगा। बिल्कुल
एक से खेलने के लिए मजबूर किया जा रहा है। जगह बना के खेलना पड़ेगा, शॉट को इस तरीके से तब्दीली करना पड़ेगा कि या तो आउट ऑफ पार देना पड़ेगा, यहाँ पे जगह खाली है उस तरफ शॉट को तब्दील करना पड़ेगा। इस वक्त ऑन स्ट्राइक का हम देख रहे हैं गौतम, देखते हैं गौतम क्या करते हैं इस वक्त। ये शॉट की गेंद सफल किया और हुप किया स्क्वायर लेग में, बेहतरीन हवाई सफर वाला छक्का। कम ऑन डीजे वाजाव। तर नक्कीच आमच्या डीजे मास्टरला मात्र काहीतरी कुठेतरी सिस्टम अपडेट करताना प्रॉब्लेम येतो आहे नक्कीच, परंतु आनंद मात्र मैदानात चालू आहे। चिंचणे आदिवासी प्रीमियर लीग आहे CAPL आपण पाहता। जमलेला आहे षटकार ठोकून धावसंख्येला वळण दिला गेलेला 29 धावा बोर्डावर लागलेत। यावेळेला रिव्हर्स सांगताना सरळ काम होते त्याला उंगली करायची नाही, जे काम सरळ फटक्याने होते आहे रिव्हर्स स्लिपने होत नाही। गोलंदाज प्रीत मात्र नक्कीच हुशार बघतो आहे फलंदाज काय करणार आहे, त्यावेळेला मात्र एक छक्का काढल्यानंतर चांगला कमबॅक करून दिला, ही त्याची खासियत आहे। तर चेंडू झालेले आहेत 4, पहिला चेंडू डॉट, दुसऱ्याला लेग, तिसऱ्याला षटकार आणि चौथा डॉट, 5वा चेंडू घेऊन येतोय। यावेळेला मात्र पुन्हा एकदा वार केला जातो आहे, लांबी दिली जाते, उंची दोनांचं संयुक्त मिलनाने येतोय षटकार वाजवडीचे। तीनने रन रेटला आता काबू केलं जाते आहे। ज्या पद्धतीने भावेश यांनी फलंदाजी केली होती क्रांती सूर्यसाठी, तशीच कामगिरी मात्र गौतम 2 षटकारांच्या माध्यमातून 1 चौकारांच्या माध्यमातून चांगली खेळी साकारताना पाहायला मिळते संघासाठी। यावेळेला देखील पुन्हा एकदा थोडासा शफल करण्याचा प्रयत्न, फळीत काय बसला नाहीये चेंडू जातो आहे फाईन लेग आणि एकेरी धाव येते आहे। तर षटक संपते आहे। 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36। चला ड्रिंक ब्रेक घेऊया वाजव। तर आपण बघतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36, अजून मोठा पल्ला गाठायचा आहे वनराज टायगरला। नक्कीच आक्रमक आणि आक्रमकता दाखवावी लागेल, कारण 23 चेंडू आणि 52 धावा, बरोबर ना? 23 चेंडू 52 धावा असा आता आपल्याला इकडे रणनीती पाहायला लागेल। करण गौतम यांना मात्र आक्रमक आणि आक्रमकता धावा दाखवावी लागेल, तोडो फोडो मॅच जितो असं समीकरण घ्यावं लागेल। गोलंदाज विनीत आहे, नक्कीच पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी
मागच्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूला विकेट झटका दिला शुभमच्या रूपाने वनराज टायगरला, आणि आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी साकारत असताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू सुंदर पद्धतीने साकारतोय. 5वं षटक घेऊन आलेला हा गोलंदाज आहे क्रांती सूर्य. नक्कीच तडफदार आणि तेजपूर्ण कामगिरी मैदानामध्ये करत असताना पाहायला मिळत आहेत. तर दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेला आहेत. या टुर्नामेंटमधला दुसरा सामना जिंकण्यासाठी जो जिंकेल त्याच्या गुणांमध्ये मात्र नक्कीच वाढ होणार आहे. नो बॉल, फ्री हिट येऊ शकतो. समोर उभा आहे गौतम, पाहूया काय करतो आहे. विनीत आणि गौतम यांच्यात या फ्री हिटवर नजराणा काय असणार आहे, कोणाची हुशारी चालणार आहे, फलंदाज की गोलंदाज. यावेळेला स्ट्रेट ड्राईव्ह ग्राउंड रूटने खेळला जातो आहे. प्रयत्न होता उंच फटका खेळण्याचा, परंतु नक्कीच कलात्मक गोलंदाजी दाखवली विनीत या गोलंदाजाने आणि ग्राउंड रूट खेळण्यास मजबूर केला. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एकेरी धावाने स्ट्राईकला रोटेट केले जाते आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 39 बोर्डावर सध्या स्थितीला. रिवर्स में कॅच मात्र ड्रॉप केला जातो आहे. नक्कीच जीवदान मिळते आहे. जीवदानाचं भुगतान काल बघितलं, धनेश मलिंगा यांना 2-2 जीवदानं दिले गेली आणि त्या जीवदानांच्या बलबुत्यावर मात्र 70 धावांची भली मोठी खेळी, आत्मविश्वास जागृत केला. करंडा देखील कदाचित तेच करावं लागेल. मोठं उद्दिष्ट साकारायला दिलेलं आहे क्रांती सूर्यने. 89 धावांचं मोठा पल्ला गाठायचा आहे. यावेळेला मात्र गौतम चमकदार फटका आहे, परंतु उंची आहे, लांबी नाही, पकडला जातो आहे. मिड विकेटला झेल गडी होतोय बाद. कमा इस वक्त ग्राउंड रोड से कवर की दिशा में खेला है. एक ही लेंगे बिल्कुल. माइकल संदीप रॉक, यस, संदीप रॉक के नाम से जाने जाते हैं. बिल्कुल खूबसूरत खूबसूरत गेंदबाजी दरमियान रही विनीत की. बहुत ही बढ़िया. 5 ओवर की समाप्ति और 42 रन बने हैं स्कोरबोर्ड पे. बड़ा उद्दिष्ट साकारना. 18 चेंडू 47 धावांची गरज आहे. पाहूया 18 चेंडू 47 धावांचं लक्ष्य गाठलं जाईल का गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा मला वाटलं भावेश आहे का, भावेश गोलंदाज. नक्कीच मागच्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी 7 धावा दिल्या होत्या. यावेळेला काय कामगिरी करेल, नक्कीच प्रशंसा करेल विनीत या गोलंदाजाची. यावेळेला मात्र नक्कीच हाफस्टंपच्या बाहेर आणि पंचांकडून आउट घोषित. रॉक मात्र परततोय डकआउटला. कम ऑन डीजे वाज जाऊ. कौन छलिया मेरा दिल ले गया, लेकिन यहां पे भावेश ने विकेट लेके गया. रॉक की विकेट
नए बल्लेबाज आए हैं साई, बाबा साईं का नाम लेके मैदान में आए हैं नए बल्लेबाज। यॉर्कर लेंथ खेली गई है शॉर्ट कवर की दिशा में, एक से तब्दीली आएगी स्कोर में। 43 ऑन द बोर्ड, 43 रन बने हैं। बहुत ही बढ़िया तालमेल है, गेंदबाजी का नज़ारा खूबसूरत खूबसूरत रहा है। विनीत के माध्यम से अगर बात करेंगे 9 और 11 14 रन दिए हैं, 2 विकेट लिए हैं। बहुत ही बेहतरीन 2 ओवर में खूबसूरत गेंदबाजी का नज़ारा दिखाया। इस वक्त में फुल टॉस को किया है ग्राउंड रूट से, सीमा रेखा पार, कम ऑन डीजे चौके के लिए। का सहयोग देना पड़ेगा अगर वनराज टाइगर को इस मैच में वापसी करनी है, जीत हासिल करनी है। तो एक अच्छे शॉट जिस तरीके से देखा गया इस वक्त ग्राउंड रूट, इस वक्त आगे बढ़ के खेलना चाहती है। गेंदबाज ने परखा, यॉर्कर गेंद डाल दी और काफी अच्छी रनिंग द बिटवीन, बहुत ही खूबसूरत रनिंग द बिटवीन। 2 रनों का इजाफा मिला है। खूबसूरत खूबसूरत रनिंग द बिटवीन का नजारा दिखाया। बहुत ही बढ़िया थ्रो करा है, गौरव का थ्रो था, बहुत ही बेहतरीन थ्रो था, लेकिन रनिंग द बिटवीन माननी पड़ेगी, बेहतरीन रही यहाँ पे। इस वक्त में देखिए हल्का कट शॉट को तब्दील करना चाहते थे, गई थर्ड मैन की दिशा में, गेंद के पीछे फील्डर से 2 का भुगतान होगा। बिल्कुल काफी अच्छी रनिंग द बिटवीन बनाते हुए ये जोड़ी मुकाम तय करने के लिए पीछा करते हुए दौड़ लगाते हुए नजर आ रही है। बड़े शॉट को तब्दील करना चाहते हैं करण, लेकिन वो गेंद नहीं मिलती, हल्के से किनारा लिया था। तब्दीली 2, ये थोड़ा सा हुनर दिखा रहे हैं अपने आप को बनाने के लिए, पूरा जोश भरने के लिए रनिंग द बिटवीन का सहारा लिया जा रहा है। तभी जोश आता है, बॉडी में एनर्जी डेवलप्ड हो जाती है और फिर इसके बाद में रंग चढ़ता है बल्लेबाजों को। लेकिन गेंदबाज की हुनर है भाई, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। फुल टॉस किया, रिवर्स स्लिप, सक्सेसफुल शॉट, बेहतरीन छक्का, कम ऑन डीजे वाज। टार्गेटला चिव का गोलंदाजाचा भेदक मारा थांबेल यावेळेला फलंदाजांना आक्रमकता पवित्रा घेतला आहे करण या फलंदाजाने। चमकते त्याची बॅट, मी बोललो होतो जेव्हा चमकते तेव्हा थांबवणे पडते मुश्किल। बारा चेंडू 32 धावा आजचं लक्ष आहे। नक्कीच खूपच 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 चुरस भरलेला सामना पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। पहिला सामना आहे, चुरस चुरस वाढते आहे। गोलंदाजी गौरव यांच्या हातामध्ये आहे। लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मांगेलाळी इन कडून गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतोय। पहिला चेंडूला मात्र चकवा दिला जातो आहे, निर्धाव चेंडू हाताळला जातो आहे। 11-32 असं समीकरण लागू आहे आताच्या वेळेला। नक्कीच खूपच खूपच मोठं उद्दिष्ट म्हणता येणार नाही, कारण फलंदाज तसे आहेत सामर्थ्यवान। यावेळेला मात्र कट केला आहे, थर्ड मॅनकडे चेंडू फिल्डिंग केले जाते आहे। एकेरी धाव येते आहे। 10 चेंडू 31 धावा, खूपच चांगलं समीकरण आहे, तोडणं गरजेचं आहे। पाहूया तडफदार फलंदाज आहे कारण त्याच्याकडे शैली आहे, तर एका बाजूला उत्कृष्ट असा गोलंदाज आहे। शफल करून खेळण्याचा चकवा दिला, सुंदर सुंदर चेंडू, फटका सजला असता तर मात्र मोठी धावसंख्या पाहायला मिळाली असती, परंतु फसवा घेतला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला। 9 चेंडू 31 धावा।
यावेळेला मात्र सरळ खेळला जातो आहे एक्स्ट्रा मिड विकेटकडे, क्षेत्ररक्षित सुंदर केला जातो आहे आणि रनिंग द बिटवीन. आणि यावेळेला मात्र करण विचार करतो आहे की जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे कशी ठेवता येईल. नक्कीच आता मात्र 29 धावांची गरज असेल. 8 चेंडू 29, या षटकातले चेंडू अजून 2 बाकी आहेत आणि या 2 चेंडूमध्ये नक्कीच प्रयत्न असणार आहे मोठा फटक्याचा करणकडे, परंतु गोलंदाज मात्र हुनरपूर्वक गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला उंच उंच टोला आहे, उंच माझा झोका आहे, घेऊन येतो षटकार आहे, वाजव डीजे. हसीनों का दीवाना, लेकिन यहाँ पे दीवानगी तैयार कर रहा है चिंचने आदिवासी प्रीमियर लीग। क्रीड़ा प्रेमी रसियों के दिल में जगह बनाते हुए ये प्रीमियर लीग चल रही है इस वक्त में। देखिए फिर एक बार शॉट को तब्दील किया है, एक्स्ट्रा कवर के बीच में फील्डर्स है मौजूद, एक से संतुष्ट लेंगे। 6 गेंदे और 22 की दरकार लगेंगी, 6 गेंदे 22 की दरकार। रोमांच बहुत ही बढ़िया लगेगा। चलते हैं डीजे मास्टर के पास, सुमन। हा 6 चेंडू 22 धावा, लक्ष केलाय तयार, सज्ज आहे गोलंदाज रोहित। यावेळेला पहिल्या चेंडूला मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जातोय चेंडू, क्षेत्ररक्षित होईल का? चेंडू सीमारेषा पार चालतो आहे, वाजव डीजे। मामला मामा हे थांबला, इकडे मात्र नक्कीच गोलंदाजाला थांबवतो आहे, घेतोय चौकार कारण हा फलंदाज। 5 चेंडू 18 धावा, वा। यावेळेला मात्र सुंदरसा चेंडू नक्कीच पॅडवर आदळतो आहे, निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे। सांगितलं जातं ना, नक्की जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख, सुल्तान बन जाए तो दिल में फकीर जिंदा रख, हौसले की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख, हार जाए जाए जिंदगी में सब कुछ मगर जीतने की उम्मीद जिंदा रख। आहा, जीतने की उम्मीद तो है दोनों तरफ, क्योंकि एक तरफ रोहित जैसा बेहतरीन गेंदबाज है तो ऑन स्ट्राइक पे करण जैसा बल्लेबाज है। आहा, रोमांच रोमांच आया हुआ है। 3 गेंदे 3 छक्के डटाने पड़ेंगे करण, 18 गेंदों की जरूरत है, 18 रनों की जरूरत है। बहुत ही बढ़िया मैच। आहा, वाइड का इशारा, बहुत ही बढ़िया एक मौका मिला है आपके लिए। 3 गेंदे 17, बहुत ही बढ़िया। आज के दिन का ओपनिंग, आज के दिन का पहला मैच, रोमांच खचाखच भरा हुआ मैदान दर्शकों से, बिल्कुल। हाँ, इस वक्त बेहतरीन गेंद, बेहतरीन गेंद, करण को कर दिया है बीट। अभी मुश्किलें ज्यादा, मैच को बिल्कुल क्रांति सूर्य है, फिर एक बार तड़पने के लिए तैयार है, बिल्कुल तड़पा रहे इस वक्त करण जैसे अच्छे बल्लेबाज को। औपचारिकता शेष रहेगी शायद, लेकिन कुछ कहा नहीं जा सकता, कुछ भी हो सकता है।
क्रिकेट का खेल है ये असफल, बिल्कुल बिल्कुल थोड़े से कम पड़ गए करना आपकी पारी, कहाँ पे गलती हो गई ये सुधारना पड़ेगा आपको अगले मैच में, क्योंकि इस टूर्नामेंट में बनना है तो और भी हुनर निखार के दिखाना होगा। दरम्यान तो क्रांति सूर्य के गेंदबाजों ने प्रशंसा करनी पड़ेगी, जितनी भी तारीफ करूँ कम होगी। बिल्कुल बहुत ही बेहतरीन गेंदबाजी और इस वक्त कैच आउट और बहुत ही बढ़िया जीत हमें